आजच्या डिजिटल युगात आपण स्क्रीनसमोर बसतो. मनोरंजनाच्या नावाखाली आपल्या डोक्यात काय काय भरलं जातं हे आपण कधी थांबून विचार केलाय का? नवी पिक्चर रिलीज झाली की थिएटरच्या बाहेर लांबलचक रांग. नवा वेब सिरीज आला की लोक OTT सबस्क्रिप्शन रिन्यू करतायत. नवीन सॉन्ग आलं की यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये सरळ नंबर 1. पण हे सगळं का होतंय? आपल्या हातातल्या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्यावरून आपली ओळख आणि आपल्या ओळखीच्या आडून आपल्या अस्तित्वापर्यंतची माहिती कुठे कुठे पोहोचते हे आपल्याला माहिती आहे का? डिजिटल युगात सगळ्यात आधी बदलतो तो आपला चेहरा. कॅमेरा उघडतो, फिल्टर लावतो, लोक चेक करतो आणि हसतो. क्लिक. आपण सेल्फी काढली तरी, आपण काहीही पोस्ट केलं तरी, आपण फक्त फोटो टाकत नाही, आपण आपला डेटा टाकतो. हे फोटो कुठे जातात, कोण बघतं, कशासाठी वापरलं जातं, आपण विचारच करत नाही. इथूनच जन्म घेतो एक नवा माणूस, जो आपण नाही, आपल्या नावाचा डिजिटल क्लोन. हा ट्रेंड म्हणजे धर्म झालाय. इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग रील असो, यूट्यूबवर ट्रेंडिंग व्हिडिओ असो किंवा ट्विटरवर ट्रेंडिंग हॅशटॅग असो, लोक विचार न करता त्याच्या मागे धावतात. लक्षात ठेवा, डिजिटल जगात कोणीही तुमच्यापासून काही फोर्सफुली घेत नाही. ते तुम्हाला ट्रॅप करतात आणि तुम्ही स्वतःहून देता. वॉयरिझम म्हणजे कुणाच्या नकळत त्याच्याकडे बघणं. डिजिटल वॉयरिझम म्हणजे कुणाच्या नकळत त्याच्या आयुष्याचं लाईव्ह ब्रॉडकास्ट बघणं. काही लोक तुमचा DP झूम करून बघतात, काही तुमच्या फोटोवरून तुमचा लोकेशनचा अंदाज बांधतात, काही तुमचं कंटेंट डाउनलोड करून आपली गॅलरी भरतात, काही तर तुमच्या रीलमधल्या प्रत्येक फ्रेममधून तुमच्या लाईफचा ब्लूप्रिंट तयार करतात. सगळ्यात भयानक भाग, तुम्हाला कधीच समजत नाही की कोण, कधी, किती वेळ आणि कशासाठी तुमच्याकडे बघत होतं. आज एडिटिंग म्हणजे जादू नाही, शस्त्र बनलंय. AI टूल्स, फेस मर्जिंग, डीप फेक, फोटो मॅनिप्युलेशन, कॉलिंग सॉफ्टवेअर, या सगळ्यामुळे तुमचा चेहरा, तुमचा आवाज, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची ओळख ही तुमचीच राहत नाही. भिवू नका, सावध राहा. जितके सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तितके नवे सुरक्षा आधारे, तितक्याच नवी धोके. व्हॉट्सॲप एंड टू एंड इन्क्रिप्शन, इंस्टाग्राम सिक्युअर लॉग इन, फेसबुक 2FA. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या सुरक्षा फक्त अधिकृत कंपनीपासून संरक्षण देतात, लोकांपासून नाही. कोणी स्क्रीन रेकॉर्ड करू शकतं, कोणी स्क्रीनशॉट, कोणी दुसरा मोबाईल घेऊन फोटो काढू शकतो. आणि हे करतानाच आपली सर्वात मोठी चूक होते. आपण विश्वास ठेवतो की इन्क्रिप्टेड आहे म्हणजे सुरक्षित आहे. काही लोक सोशल मीडियावर फॉलो नाही करणार, नाव दिसणार नाही, प्रोफाईल दिसणार नाही, लाईक नाही, कमेंट नाही, DM नाही, पण ते रोज तुमच्या प्रोफाईलवर येतील, तुमच्या नजरेतून सुटून. हेच खरे डिजिटल स्टॉकर. हे लोक नक्की कोण असतात? तुमच्याच आसपासचे, तुमच्याच ओळखीचे, कधी ऑफिसमधले, कधी क्लासमधले, कधी तुमच्या पूर्वीच्या ओळखीचे, पण ते कधीच त्यांच्या मूळ नावाने दिसणार नाहीत. डिजिटल जग तुमचा आदर करत नाही, त्याला फक्त तुमच्याकडून कंटेंट हवा असतो. लक्षात ठेवा, डिजिटल जगातला प्रत्येक व्ह्यू हा एखाद्या माणसाचा डोळा असतो आणि प्रत्येक डोळ्याच्या मागे एक मन असतं, एक इच्छा असते, एक हेतू असतो आणि तो हेतू नेहमीच चांगला असेल असं नाही. मग आपण काय करायचं? 1. कमी पोस्ट करा, विचार करून पोस्ट करा. तुमचा चेहरा तुमची ओळख आहे, ती कोणाकडेही उधळू नका. 2. प्रायव्हसी सेटिंग्स ही लक्झरी नाही, गरज आहे. 3. DP स्टोरी, हायलाइट्स, सगळं क्लोज फ्रेंड्स या प्रायव्हेट करा. 4. ऑनलाईन जे टाकता ते कायमचं होतं हे विसरू नका. 5. अनोळखी प्रोफाईल्सकडे दुर्लक्ष नाही, ब्लॉक करा. 6. डिजिटल शिकाऱ्यांपासून स्वतःचा बचाव स्वतःलाच करावा लागतो. शेवटी एकच गोष्ट, ऑनलाईन सुरक्षित राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर शहाणपणाने जगणं आहे. डिजिटल जग सुंदर आहे, मग ते धोकादायक का वाटतं? कारण स्क्रीन मागे नेहमीच माणूस असतो आणि प्रत्येक माणूस हा सत्प्रवृत्तीचा असेलच असं नाही. सावध राहा, सजग राहा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला सुरक्षित ठेवा. कारण एका चुकीच्या क्लिकची किंमत आयुष्यभरही परवडणार नाही.